नमस्कार, मी सोनाली. आज सकाळी आम्ही सर्व आवरलं आणि आम्ही निघालो होतो आईसाहेबांच्या दरबारात. कारण आईसाहेबांची आरती पहाटेची असते बरं का. अख्खा सातारा लुटून तिथे येतो. थोडंसं पुढं गेल्यानंतर हे बघा, आमचं पिल्लू आमच्या मागं लागून आलं होतं, पण एवढं गारटलं होतं काय सांगू तुम्हाला. त्यानंतर आरती वगैरे झाली. आरतीच्या वेळेस मला काही जास्त शूट करता नाही आलं, पण आरती झाल्यानंतरचे हे बघा दृश्य. एवढी गडबड असते ना भाविकांची दर्शन घेण्यासाठी, काय सांगायचं. एवढ्या म्हाताऱ्या आजीसुद्धा तिथं येतात बरं का. अगदी लहान बाळंसुद्धा तिथं येत होती. हे बघा, फायनली बारक्याला आमचं दर्शन भेटलं आणि त्याच्यानंतर मला भेटलं. हे बघा, शेवटी आईसाहेबांच्या चरणाशी गेल्यावरती किती सुंदर वाटतं आणि छान वाटतं ना हो. मनातलं सगळं दुःख विसरून आपण देवीपाशी पाहत असतो. देवीसुद्धा सकाळी एवढी छान दिसत होती आणि आई पप्पानी एवढ्या गर्दीतसुद्धा देवीच्या जवळ जाऊन फोटो काढायचा चान्स काही सोडला नाही बरं का. तिथून आम्ही निघालो होतो सातारमध्येच मंगळाई देवीला. ही देवी आहे अजिंक्य तारा रोडला. हा 4 भिंतीचा टर्न आहे, खूप धोक्याचा आहे बरं का. तिथून जाताना स्लो जात जावा. आम्ही निघालो होतो आता मंगळाई देवीला. त्यासोबत एवढा पहाटे निघाला असल्यामुळे हे इतकं तिथं गर्दी छान एवढी नव्हती. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला, तरी थोडंसं देवळामध्ये देवीच्या सजवण्याचं काम चालू होतं बरं का. म्हणून म्हटलं तुम्हाला ह्या TV तूनच दाखवावं. तिथेच खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पण ते लॉक असल्यामुळे गणपती बाप्पा काही जास्त दाखवताच आले नाहीत बरं का. इतकं वाईट वाटलं. बाप्पाचं दर्शन बाहेरूनच झालं. त्यानंतर थोडंसं असं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि आम्ही निघालो होतो आता आमच्या घरी. जाता वाटेमध्ये वहिनींना घरी होतं, त्याच्यामुळं त्यांना कुल्फी घेतली आणि फायनली आम्ही घरी पोचलो बरं का. धन्यवाद.